बोलवलंत मला का? आम्ही का बोलवलंय ते ठाऊक नाही तुला? रणवीर राजेंचा बदला घेण्यासाठी अजून किती नाटकं करणार आहेस तू? हे बघ नताशा, या घरातल्या सगळ्यांना तू फसवू शकतेस, पण आम्हाला नाही. या घरातली माणसं तुला ओळखण्यात चूक करू शकतील, पण आम्ही नाही, कारण आम्ही तुला चांगल्याच ओळखून आहोत. अरे वा, तुम्ही जर मला चांगल्याच ओळखून आहात तर मग भेटायला बोलवण्याची काय गरज होती? म्हणून तर गरज होती ना, तुला समज द्यायची गरज होती. बदला घ्यायचा आहे ना, त्याच्यासाठी तू इतक्या खालच्या थराला उतरशील असं खरंच वाटलं नव्हतं आम्हाला. तूही एक स्त्री आहेस आणि आम्ही सुद्धा एक स्त्रीच आहोत. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कधीही फसवू शकत नाही. इतका घाणेरडा आरोप रणवीर राजेंवर करण्या इतपत मजल गेली तुझी? माझ्या पोटामध्ये रणवीर राजेंचं मूल आहे, रणवीर राजेंचंच मूल आहे, हे सत्य तुम्हाला स्वीकारायचं आहे. आणि मी खोटं का बोलेन? कारण खोटं बोलल्यानंतर कधी ना कधीतरी मी पकडली जाणार हे मला माहित आहे. आणि खोटं तेही असं नाही. तुमची खात्री पटत नाही आहे ना? तुमचा विश्वास बसावा यासाठी मी कुठल्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे, अगदी DNA टेस्ट सुद्धा. गरज नाही ग, आम्हाला त्याची गरजच वाटत नाही, कारण तू खोटं बोलतीयस हे आम्हाला चांगलं माहिती. नाही प्रियदर्शिनी, नाही मी खोटं बोलत आहे. हे सत्य आहे आणि ते तुम्हाला स्वीकारावंच लागणार. आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला स्वीकारावी लागणार की या सगळ्या प्रकरणाला तुम्ही जबाबदार आहात. देवयानी कशी आहे आता? सावरली आहे की नाही? सावरतीये, पण विक्रमच्या वागण्यानी जास्त अस्वस्थ वाटली. म्हणजे? देवयानी म्हणत होती की खूप डिस्टर्ब आहे तो, सारखा कुठल्या तरी विचारामध्ये हरवल्यासारखा असतो, घरामध्ये फारसा बोलतही नाही. साहजिकच आहे, जीवावर बेतलं होतं दोघांच्या. संकट टळलं तरी प्रभाव राहणारच ना. तसं नाही आहे. देवयानी म्हणत होती की ट्रिपहून परत आल्यावर त्यांनीच तिला या मनस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली होती. मग असं का वागतायत भाऊजी? तेच तर कळत नाहीये. तोच विचार करतोय मी. आम्ही दोघांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण आधी चिडला, मग सारवासारव केली. म्हणजे त्याच्या स्वभावापेक्षा खूपच वेगळा वागत होता तो. काहीतरी लपवत होता आणि तिथेच आमच्या मनातला संशय पक्का झाला. नील, कदाचित त्यांच्या मनात तिसऱ्याच शंकेने घर केलं नसेल ना? म्हणजे आपली बायको काही काळ परक्या पुरुषाच्या ताब्यात होती हे सत्य पचवणं कुठल्याही पुरुषाला अवघडच जाणार नाही का? काय म्हणायचं तुला रागिणी? तसं जर का असतं ना तर त्यांनी देवयानीला या मनस्थितीतून बाहेर येण्यास मदत केलीच नसती. नील, अरे तूच विचार कर, कितीही झालं तरी भाऊजी माणूस आहेत. माणसाच्या स्वभावात असणारे गुणदोष हे त्यांच्याही स्वभावात असणारच ना. अरे सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागलीच होती. नाही, शक्य नाही. हे बघ, आम्ही विक्रमला चांगलं ओळखतो, त्याचं नितांत प्रेम आहे देवयानीवर. जिथे प्रेम असतं ना तिथे संशय सुद्धा तीव्र असतो. पण रागिणी, तसं जर असतं तर त्यांनी देवयानीला स्पष्ट विचारलं असतं. मला नाही वाटत. आणि काय विचारतील ते? नील, हे नातंच ना थोडं विचित्र असतं. आपल्या जोडीदाराच्या मनातला विश्वास डळमळीत होतोय ही शंका जरी आली ना तरी त्या नात्याला तडा जाऊ शकतो. असं जर का असेल ना तर आपल्याला वाटतंय त्याहीपेक्षा परिस्थिती खूपच गंभीर आहे. नील, आपल्यालाच काहीतरी करायला हवं. आपण भाऊजींशी बोलायला हवं यावर. काय बोलणार आणि कसं बोलणार? पत्नी म्हणून तुम्ही कुठेतरी कमी पडलात. म्हणूनच रणवीर राजेंना
माझी गरज पडली. एक शब्दही बोलणार नाहीस याच्या पुढे तू. बदल्याच्या भावनेनी इतकी आंधळी झालीयस तू की तुला याचाही मुलाहिजा राहिलेला नाहीये की तू कुणासमोर आणि काय बोलतेयस. रणवीर राजे कधीही बाप होऊ शकत नाही हे सत्य आहे, पण हे आम्हाला तुला सांगण्याची गरज नाही. अनेक प्रश्न तुम्हाला पडले, अनेक प्रश्न. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रणवीर राजेच देतील. त्यांना का नाही विचारत तुम्ही हे सगळं? आणि तुम्हाला काय वाटतं यापेक्षा मला महत्वाचं असं वाटतं की साईमांना काय वाटतं. साईमा खुश आहेत. साईमा खुश आहेत कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घराण्याला वारस मिळाला आणि तोही माझ्याकडून. त्यांच्या याच हळवेपणाचा तू फायदा घेतलाय. ही चूक केलीस तू. कारण खोट्याला खरं सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तसे तुला घ्यावे लागतायत. पण सत्याला सिद्ध करण्यासाठी फार पुराव्यांची गरज लागत नाही नताशा. याचा तुला विसर पडलाय कदाचित. आणि हेच सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहोत फार लवकर. हरकत नाही. सर्वतोपरी प्रयत्न करा आणि सिद्ध करा. काय खरंय काय खोटंय हे काळच ठरवेल. विक्रम, 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 कुठे गेलाय? कम इन. सर, शर्मा बिल्डर्सला लेटर पाठवायचं आहे ना? घे, लिहून घे. टू whomsoever it may concern. This is in reply to your letter dated so and so. आमच्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या हातून असं काही घडलं नसेल त्याची खात्री आहे आम्हाला. सर, हे लिहून घ्यायचंय? काय? आमच्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. नाही नाही, हे असं लिहिलंस तू? नाही नाही, ते कॅन्सल कर सगळं. ते कॅन्सल कर तू आता. जा, तू फोन घे जरा. ओके सर. एक मिनिट. तुला कोणी करायला सांगितलं होतं? सर, तुम्हीच. मग आता आम्ही सांगतो निघ ना. सर, पण इथनं निघ. कळत नाही सांगितलेलं? सर, तुम्ही चल. लेटर डिक्टेट करणार चल, गेट आउट.
प्रियदर्शनी जी सईमा, तुम्हाला काही हवंय का? सून म्हणून आम्हाला जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही देऊ शकलाच नाही. आम्ही असं बोलतोय म्हणून नाराज होऊ नका. आम्हाला माहिती आहे की आमच्या अशा बोलण्यानं तुम्हाला खूप त्रास होत असेल, पण त्यासाठीच आम्ही याच्यातनं एक मार्ग काढलाय. आमचं काही चुकलं का साईमा? नाही नाही नाही, तुमचं काहीही चुकलेलं नाही. खरं तर आमचं चुकलं. आम्ही तुमच्या मनाचा ना कधी विचारच केला नाही. साईमा, आम्ही जरा... एक मिनिट, साईमांचं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्या काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. जी प्रियदर्शनी, आम्हाला आमच्या घराण्याचा वारस हवाय आणि तो फक्त तुमच्याकडूनच हवाय. साईमा, या विषयावरती आपण अनेक वेळेला बोललोय आणि तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय का काढता? खरं तर त्यावेळेला आमच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता, पण आता तुम्हाला आईचं सुख आणि आम्हाला वारस मिळू शकेल असा पर्याय आमच्या समोर आहे. आणि हो, साईमांच्या या पर्यायाला आमची मान्यता आहे. तुम्ही कोणत्या पर्यायाबद्दल बोलताय? प्रियदर्शनी, तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा. प्रियदर्शनी, या घरातल्या मोठ्या सुनबाई म्हणून तुम्हाला सगळी जबाबदारी माहितीच आहे. त्याची जाणीव आम्ही करून द्यायची काही गरज नाही, नाही का? खरं तर रणवीर राजे आणि नताशा यांच्याबद्दल आता तुम्हाला सगळं कळलेलंच आहे. हे प्रकरण आत्ता फक्त आपल्यातच आहे, पण जर काही लोकांना कळलं ना तर रणवीर राजेंबरोबर तुम्हालाही बदनामीला सामोरं जावं लागेल. कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? यात आमची काय चूक आहे? हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. विक्रम, इथे काय घडलं? विक्रमने हार मानायला तयार आहे. ह्या पराभवाचा बदला मी नक्की घेईन. विक्रमने हार मानायला तयार आहे. ह्या पराभवाचा बदला मी नक्की. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज एवढ्या लवकर ऑफिसला काय विशेष सर? काम असं तेवढं बोला. काम म्हणजे सर, हॅलो. हॅलो विक्रमादित्य, मी जे काही बोललो होतो त्याचाच विचार करत बसलायस ना? कोण बोलताय?
हॅलो, कोण बोलताय? हिम्मत असेल तर समोरून बोला ना, जे काय बोलायचं ते फोन करून काय सांगते आम्हाला? अरे किती घुसमट करून घेतोयस स्वतःचीच. त्यापेक्षा तू शांतपणे देवयानीला का नाही विचारत? अरे शेवटी तुझी बायको आहे ती, तिची अब्रू तीच तुझी अब्रू. अरे या गोष्टी जगासमोर थोडीच सांगणार आहे ती. एकदा विचारून बघ ना काय घडलंय आणि कसं घडलंय. ती ते स्वतः तुला सांगेल. समोरून बोल ना, जे काय बोलायचं ते. हॅलो हॅलो, काय झालं सर? नाही एवढे संतापलात, कोणाचा फोन होता? तुला काय करायचं? कामाचं असेल ते बोल. म्हणजे सर मला आउट सर आउट. ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. कसं शक्य आहे साईमा? या घराप्रती तुमची असलेली जबाबदारी जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. म्हणून आम्ही असं ठरवलंय की तुम्ही आणि नताशानी काही महिन्यासाठी इथून दूर जायचं. त्यावेळी तुम्ही गरोदर आहात अशी बातमी मोठ्या शिताफीनं आम्ही इथे पसरवू. एकदा का नताशाची डिलिव्हरी झाली की ते मूल तुमचंच मूल आहे असं समजून इथे घेऊन या. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही विक्रमादित्य राजेशेट्टी बोलतोय. सोहम कुठे? सोहमवर उपचार करण्यासाठी आम्ही त्याला मेंटल असायलम मध्ये पाठवले. मेंटल असायलम मध्ये? हो, पण तुम्ही काय चौकशी करता? नाही, काही विशेष नाही, असंच. आम्हाला माहिती होतं प्रियदर्शनी या गोष्टीला कधीच तयार होणार नाही. हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न नाहीये, आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे रणवीर. काहीही झालं तरी घराण्याला वारस हा मिळायलाच हवाय. आमची पण तीच इच्छा आहे साईमा, पण यांना कोण समजावणार? रणवीर, ही समजावण्याची वेळ नाहीये, निर्णय घेण्याची वेळ आहे. आता प्रियदर्शनीच्या बाबतीत तेच घडेल जे आम्हाला अपेक्षित आहे. फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे, कळलं? तुला नाही माहित विक्रम, तिथे काय घडलं सोपं नाही येते. सोहम सर्देशांना भेटायचं होता. तुम्ही त्यांचे कोण? आम्ही कोणीतरी आहोत त्यांचं, म्हणूनच त्यांना भेटायचं. रागवता कशाला साहेब? अहो या फॉर्मॅलिटी आहेत म्हणून तर आम्हाला करावं लागतं. उजव्या हाताला दुसरी खोली. हॅलो, हे बघ मी तुला नंतर सांगतो. हे बघ देवयानी,
प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुला आत्ताच द्यायला पाहिजे. आम्ही तुला एकदा सांगितलं, आम्ही तुला नंतर सांगतो म्हणून. हां ठीक आहे.